तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे 22 जुलैच्या व्हॉइस ओव्हर रिव्ह्यू मध्ये मी संदीप तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की नंदिनीने घेतला असा एक निर्णय जो तिचं कायमस्वरूपी आयुष्य बदलू शकतो. तर बघूया पुढे मालिकेत काय होतं ते. तर आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की पार्थ काव्या एका ठिकाणी गाडी पंक्चर झाल्यामुळे अडकून बसलेले असतात आणि पार्थ मात्र काव्या संशयाने तो तिला म्हणतो की तुम्ही माझी गाडी पंक्चर केली का. त्यावेळेस ती तिला ठणकावून सांगते की मला काय हौस आली का तुमच्यासोबत या अशा राणापाण्यात अडकून पडण्याची. आणि मग लगेच तिथे पाऊस सुरू झाला नाही. पार्थ गाडीत जाऊन बसतो मात्र काव्या फुल पाऊस एन्जॉय करत आहे. मग पार्थ बाहेर येत गाडीचं पंच काढायला लागतो आणि तिथे काव्य मात्र त्याच्या अंगावर कोट धरते डोक्यावर जेणेकरून त्याला पाऊस लागू नये. आणि तिकडे जीवा आणि नंदिनी सुद्धा पावसामुळे एका झाडाखाली थांबले असतात. तिथे गजरेवाडी येते आणि त्याला बहुणीचा पहिला गजरा घ्या म्हणून आग्रह करते. मग नंदिनी ते गजरा घेते आणि ती गजरेवाली त्यांना तुम्ही कायम सुखी सोबत राहा असा आशीर्वाद देऊन निघून. अरे सीन शिफ्ट होतं घर जिथे विक्रम त्याच्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसाला निघालेला असतो. मानिनी तिथे येत त्याला म्हणते कुठे चालला. तर तो सांगतो की आपले एक वर्गमैत्रीण आहे, तिचा बर्थडे आहे आणि तुला सगळं बोलवलंय, तू पण चल माझ्यासोबत. मात्र ती त्याला म्हणते मला नाही यावं असं वाटत, कारण की आज जे काही घरामध्ये घडलं ना त्याच्यामुळे माझा मूडच ऑफ झालाय. म्हणजे गुरुजींनी पूजा संपन्न झाली सगळं सांगितलं ते खूप छान वाटलं मला, पण तुम्ही आज मुलांचं बघितलं ना काय घडलंय ते, त्यांच्या आयुष्यात काय ते वेगळंच चालू आहे आणि पार्थ काय बोलत ते तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे ते गुरुजींनी ज्यावेळेस त्यांना मंगळसूत्र सरळ करायचं विधी सांगितलं त्यावेळेस मुलं तर अशी बघत होती जसं कोणी त्यांना फोर्स करत आहे. ना मुलींच्या चेहऱ्यावर आणत होता ना मुलांच्या. त्यांच्या आयुष्यात काय चाललं मलाही काही कळत नाहीये. मग ती लगेच विक्रांत विचारते की तुम्हाला काय दिसत नाही का, तुम्ही जाणून बुजून हे सगळं जाऊ देत आहे. अहो असं इग्नोर करू नका, आपली मुलं आहेत ती. मात्र विक्रम तिला मस्तपैकी सल्ला देत म्हणतो की आता आपली मुलं मोठी झाली आहेत आणि त्यांचं आयुष्य आहे, त्यांचा संसार आहे, त्यांना शोधू ना त्यांची सोल्युशन. तू कशाला मध्ये पडतेस. आणि तो तिला छानपैकी साडी देतो आणि तो चल तू सुद्धा माझ्यासोबत बाहेर चल, तुला फ्रेश वाटेल. तिकडे मात्र जीवा आणि नंदिनीच्या रूम मध्ये नंदिनी त्यांच्या लग्नाचा फोटो पाहून म्हणते की आता या फोटोला 6 महिन्यांत इथे ठेवायची गरज नाहीये. आणि तिला कळतं की जीवा थोडा हर्ट झालाय. लगेच ती त्याच्याकडे जाते. त्याला म्हणते मला तुम्हाला टोमणीवर मारायचे नव्हते. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की मला तुम्हाला जे हवं होतं तेच झालं ना, तुम्ही खुश तर आहात ना. मग नंदिनीला जेव्हा येतं तू खुश आहेस का. ती म्हणते मला ते माहित नाही, पण आता जे काही करून आहे ना त्यावर मात्र माझा विश्वास बसत नाही. म्हणजे आजपर्यंत दुसऱ्यांसाठी मी कोर्टामध्ये किंवा दुसऱ्या संसार मार्गी लागायला मी कोर्टात जायचे, पण आज स्वतःसाठी जावं लागेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. आत्तापर्यंत मी माझ्याच फॅन्टसीमध्ये जगत होते. माझ्या लग्नाच्या गोष्टी माझ्या मुलांना नातवंडांना रंगून सांगेन असं मला वाटत होतं. पण हे सगळ्या गोष्टी फक्त नशिबान जोड्यांच्याच पदरी पडतात. दुर्दैवाने आपल्यासारख्या जोड्यांना कोर्टामध्ये मोक्ष मिळतो असं म्हणत नंदिनी म्हणते मी रडत नाहीये, मला फक्त असं वाटतं की उगाच मी चिडचिड करत होते. आता सगळं विसरून जाऊन मी पूर्वीची नंदिनी होणार, हसणारी, दुसऱ्याची फिरकी घेणारी, म्हणजे लग्न आधीची नंदिनी. आणि आता ह्या रडूबाई नंदिनीला शेवटचं बाय बाय करायचं आहे. आता 6 महिन्यापर्यंत वेगळे राहूया आणि मग 1 महिना गुड बाय म्हणूया. नाईस मीटिंग यू, हॅव अ व्हेरी गुड लाईफ अहेड असं म्हणत 1 महिन्यापासून अदृश्य होऊया. ग्रेट फिलिंग आहे ना हे, खरंच ग्रेट फिलिंग आहे असं नंदिनी पार्थला जीवाला म्हणत असते. ती म्हणते आपण न कळत एकमेकांना खूप त्रास दिला, एकमेकांना खूप त्रास सहन केला, पण आता बस, आता छान आनंदाने जगूया, बोलूया, राहूया, मस्त मन मोकळे एकमेकांशी गप्पा मारत मारूया. म्हणजे ज्यावेळेस एकमेकांपासून वेगळे व्हायची वेळ येईल ना त्यावेळेस असं मनामध्ये गिल्ट वगैरे काय असणार नाही आणि एकमेकांना सहजपणे आपल्या बाय म्हणता येईल. पण एक गोष्टीचं ओझं अजूनही माझ्या मनावर आहे की आपण तर आपला निर्णय घेतलाय, पण आईबाबांना कसं सांगायचं आहे. मग ती म्हणते मला काय वाटतं आपण उगाच जास्त विचार न करला, आपण बाहेर जाऊया, डायरेक्ट त्यांना सांगूया की आज आम्ही जे काय केलंय कोर्टात गेलो होतो आणि आमचा डिवोर्सचं फायनल झालाय. आणि तिकडे काव्याला सुद्धा पार्थ असं म्हणत असतो की तुमचं एक स्वप्न मी पूर्ण केलंय, म्हणजे तुम्हाला घटस्फोट हवा तर मी तुम्हाला घटस्फोट मिळवून दिला. आणि ह्या दोघांच्या गोष्टी बाहेर रम्या ऐकत असते ती फार खुश होते. म्हणजे फायनली काव्या आणि पार्थ घटस्फोट होणार. ती म्हणते ही खुशखबरी मी आईला जाऊन सांगते. आणि मित्रांनो या टर्नवर, या रोमॅन्टिक किंवा इमोशनल टर्नवर
ही मालिका आज संपते. तुम्हाला काय वाटतं? आता रम्याने तिच्या आईला जाऊन सांगितल्यानंतर काय घडेल मालिकेमध्ये? मला वाटतं ह्या चौघांच्या आधी कदाचित वसू मामी म्हणजेच विक्रम माणीला सांगू शकते आणि त्यांच्या घरामध्ये भांडणं वगैरे लावू शकते. बघूया पुढे काय होतं ते. तुम्हाला आजचं बघा आवडलं असेल मित्रांनो, लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुम्हाला आजच्या मालिकेत काय आवडलं कमेंट जरूर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.